शालिनीताई पाटील महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण शालिनीताई यांचं शनिवारी दुपारी 3:48 मुंबईच्या माहीम येथील ज्योती सदन या निवासस्थानी निधन झालंय. महाराष्ट्राच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी, माजी मंत्री, माजी खासदार अशी शालिनीताई यांची ओळख. त्या 85 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, 2 मुली, जावई, नातवंड असा त्यांचा परिवार. गेल्या काही काळापासून शालिनीताई पाटील आजारी होत्या. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. सत्यशोधक विचारांचे प्रणेते ज्योतिराव फाळके पाटील यांच्या शालिनीताई पाटील या कन्या. कायद्याचे शिक्षण घेत वकिलीची पदवी शालिनीताई यांनी घेतली. सांगली जिल्हा लोकल बोर्डाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दी सुरुवात केली. विचार स्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि निर्भीड राजकीय भूमिका यासाठी त्या ओळखल्या जायच्या. शालिनीताई पाटील यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात वेगळी छाप उमटवली होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तीय म्हणून देखील शालिनीताई पाटील ओळखल्या जायच्या. डॉक्टर शालिनीताई पाटील यांनी खासदार व आमदार म्हणून प्रभावी कामगिरी बजावली आहे. राज्याच्या महसूल मंत्री म्हणून त्यांची कारकीर्दही विशेष गाजली. शालिनीताई पाटील यांनी 1985 मध्ये सांगली जिल्ह्यातून सातारा जिल्ह्याकडे राजकीय मार्गक्रमण केलं. काही काळ त्या सातारा रोड, पाडळी स्टेशन या मूळ गावी वास्तव्यास होत्या. चिमणगावच्या माळावर श्री जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारती करणं हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला. या कारखान्यासाठी परवाना मिळवताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. 1999 मध्ये त्यांनी विधानसभेचे माजी सभापती व काँग्रेसचे दिग्गज नेते शंकरराव जगताप यांचा पराभव केला. त्यांच्या 25 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीला शालिनीताईंनी यावेळी पूर्णविराम दिला. यानंतर त्यांनी कोरेगाव तालुक्यात स्वतःचा कारखाना गट उभा केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर शालिनीताई यांनी खासदार शरद पवार यांच्याशी जुळवून घेतलं. राष्ट्रवादीतून कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विजय मिळवला. 2004 मध्ये शालिनीताई पाटील पुन्हा विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्या. आर्थिक निकषावर आरक्षण या विषयावर पक्षश्रेष्ठी शरद पवार यांना न जुमानता त्यांनी आक्रमकपणे भूमिका घेतली. राष्ट्रवादीसाठी ही भूमिका अडचणीची ठरली. यानंतर शरद पवार आणि शालिनीताई यांच्यात दरी पडली. शालिनीताई पाटील यांनी यानंतर क्रांती सेना या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. यातून त्यांनी आर्थिक निकषांवर आरक्षणाची भूमिका घेत मागासवर्गीय समाजाच्या विद्यमान आरक्षण धोरणावर आक्षेप देखील नोंदवला होता. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शालिनीताईंचा उल्लेख महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीर असा केला होता. शालिनीताई पाटील यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त होतीये. शरद पवार लिहितायत, राज्याच्या माजी कॅबिनेट मंत्री, माजी खासदार बॅरिस्टर शालिनीताई पाटील यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे. त्या आपली मतं मांडताना कधीही कचरत नसत. जितक्या जाहीरपणे त्या माझ्यावर टीका करत, तितक्याच खुलेपणाने शरदचं नेतृत्व मान्य करा हा वसंतदादांचा संदेश शालिनीताई निस्संकोचपणे सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवत. एक स्पष्ट वक्त्या, कायद्याच्या अभ्यासक, माजी मंत्री अशा बॅरिस्टर शालिनीताई पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असं शरद पवार यांनी ट्विट करत म्हटलं. अजित पवार यांनी देखील शालिनीताईंना श्रद्धांजली अर्पण केली. अजित पवार यांनी लिहिलं, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पत्नी तथा माजी मंत्री डॉक्टर शालिनीताई पाटील यांच्या निधनानं एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व हरपलं. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. स्वर्गीय वसंतदादा पाटील यांना आयुष्यभर खंबीर साथ देत शालिनीताई यांनी सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात मोलाचं योगदान दिलं. पाटील कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, असं अजित पवारांनी लिहिलं. शालिनीताई पाटील यांच्या जाण्यानं राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त होत